काल LBS रोडला जो मेट्रो ओव्हरब्रिज संदर्भात घटना घडलेली होती, त्या संदर्भात मुलुंड पोलीस स्टेशन येथे आम्ही BNSचे सेक्शन 105, 110, 324(5) आणि 3(5) यानुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित घटनेला जबाबदार असलेले जे प्रोजेक्ट डायरेक्टर, प्रोजेक्ट मॅनेजर, डेप्टी मॅनेजर, सुपरवायझर, इंजिनियर्स आणि एक वर्कर असे आम्ही आत्तापर्यंत 5 आरोपितांना ताब्यात घेतलं आहे. माननीय न्यायालयासमोर आम्ही त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी आता घेऊन जात आहोत. यात काही शासकीय अधिकारी इंजिनियर आता आपण म्हणालात नेमके यामध्ये 2 कंपन्या आहेत. या 2 कंपन्या यांची मूळतः जी एक सब कॉन्ट्रॅक्टर कंपनी आणि या कंपनीवर देखरेख करण्यासाठीची एक कंपनी, या प्रायव्हेट कंपनी जी आहेत या कंपनीचे हे 5ही लोक हे एम्प्लॉईज आहेत. त्याच्यामध्ये डेप्टी त्याच्यामध्ये प्रोजेक्ट डायरेक्टरपासून तर वर्करपर्यंतचे हे लोक आहेत. हे सर्व प्रायव्हेट एम्प्लॉईज आहेत. सर, आरोपी आणखीन काही वाढण्याची शक्यता आहे का किंवा MMRDAच्या अधिकाऱ्यांचे काही नावं या संदर्भात येत आहेत? तपास आता डायनामिक आहे. याच्यामध्ये प्रगतीपथावर आहे तपास. आमची प्रथम जी प्राथमिकता ही आहे की आज पोलीस कस्टडी रिमांडसाठी आरोपितांना माननीय न्यायालयासमोर नेऊन जास्तीत जास्त दिवसाची पोलीस कस्टडी घेऊन नंतर आम्ही त्या संदर्भामध्ये अधिक तपास करीत आहोत आणि तपासातूनच पुढच्या सगळ्या ज्या काही डेव्हलपमेंट्स आहेत त्या क्लिअर होतील. काल घटना घडल्यानंतर तात्काळ आम्ही MMRDAचे अधिकारी यांच्याशी संपर्क केलेला होता. अत्यंत गंभीर घटना घडलेली असल्या कारणामुळे आम्ही तेवढा जो रस्त्याचा पॅच होता तो आम्ही बंद केलेला होता वाहतुकीसाठी. तदनंतर संबंधित विभागामार्फत त्या ठिकाणी पूर्ण ब्रिज जो आहे ज्या पॅचमध्ये आम्ही बंद केलेलं होतं त्या ब्रिजचं त्यांनी त्या ठिकाणी सुपरवाईज करून घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याचं सेफ्टी ऑडिट देखील करून घेतलं. त्यांच्याकडनं क्लिअरन्स मिळाल्यानंतरच आम्ही तो रस्ता वाहतुकीसाठी खुला केलेला आहे. पोलीस विभागामार्फत ज्या ठिकाणी असे कन्स्ट्रक्शनचे कामं सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी चालू आहेत या संदर्भात आमच्याकडनं लेखी त्यांना सूचना यापूर्वी पण गेलेल्या आहेत आणि या घटनेसंदर्भात आम्ही संबंधित विभागाला परत एकदा लेखी कळवून त्याचं सेफ्टी ऑडिट करण्यासंदर्भामध्ये त्यांना सांगणार आहोत. यात एक इसम हे मयत असून उत्तर प्रदेश येथील ते राहणारे आहेत आणि काल दुपारच्या घटनेपासूनच पोलीस विभाग त्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्या संपर्कात असून त्यांना जी काही मदत लागते ती सर्व मदत पोलीस विभागामार्फत पुरवण्यात येत आहे आणि पोलीस विभागाच्या